नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायरा स्टिचिंग टिप्स। आज आपण प्रिन्सेस कट 36 साइजचे स्टिचिंग पाहणार आहोत। छाती 30 आहे, उंची 13.5 आहे, शोल्डर 10 इंच आहे, मागचा गळा 9 आहे, पुढचा गळा 6 आहे, हात उंची लांब हातोपी असल्या कारणाने 9.5 आणि दंडगेर 9, कमर 31 आहे। पण आपण मापाच्या वेळेला ब्लाउजची माप जोडून घ्यायचं आहे। मुंडा सुद्धा आपण 5 घ्यायचा आहे, पण मापाच्या वेळेला जो छातीचा आहे मुंडा त्याप्रमाणे घ्यायचा आहे, पण कटिंगच्या वेळेला आपण 5 मुंडा टाकणार आहोत। चला तर मग छाती 36 भागिले 4 म्हणजे छातीचा चौथा भाग येतो 9 अधिक शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे आपण। सगळं मिळून 10.5 इंच होतं। 10.5 इंच रुंदी झाली ब्लाउजची। उंची घ्यायची आहे आपण 13.5 प्लस 1 इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार, शिलाईमध्ये 14.5 झालं। शोल्डर 10 आहे, 10चा आपण शोल्डर ज्या वेळेला मापणार असतो कटिंगच्या वेळेला आपण निम्मा घ्यायचा आहे, म्हणजे 10चा निम्मा 5 झाला। आता मागचा गळा जो आहे तोच, मागचा गळा 9 आहे तसाच आपण ठेवायचा आहे तसाच मापाच्या कटिंगमध्ये आपण घेऊ शकतो। पुढचा गळा सुद्धा आपण आहे तसाच ठेवायचा आहे, 6 आहे, पुढचा गळा सुद्धा 6च ठेवायचा आहे, कटिंग करायचं आहे। हात उंची 9.5 आहे, त्यामध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेऊन शिलाई मार्जिन कटिंग करायचं आहे। दंडगेर 9 आहे, मापाच्या वेळेला घ्यायचं आहे। कमर उंची सुद्धा मापाच्या वेळेलाच आपण किती आहे कमर ते आपण मोजून घ्यायची आहे, आणि मुंडा आपण 5च घ्यायचा आहे। कटिंगच्या वेळेला 5 घ्यायचं आहे, आणि ज्या वेळेला फिटिंग करतो त्यावेळेला ब्लाउजच्या मापाने फिटिंग करायचं। हे आहे आपलं ब्लाउज पीस, आणि आता आपण ह्या अस्तरवर कटिंग करून घेऊया। पहिला बॅक साईडचा आपण कटिंग करून घेणार आहोत। रुंदी आहे 10.5, आपण पाहिलं मगाशी 10.5 रुंदी घ्यायची आहे। 10.5ला टिक करून घ्यायचे। प्रिन्सेस कटमध्ये मागचा भाग वेगळा आणि पुढचा भाग वेगळा असा कटिंग करून घ्यायचा असतो, कारण पुढच्या भागामध्ये 1.5 इंचाचा एक्स्ट्राचा भाग आपण जोडणार असतो। इथे आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतली आहे, पण बॅक समोरच्या साईडला अजून 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं। बघा 10.5 बरोबर आहे। आता उंची 14.5 आहे आपली, 13.5 उंची होती, प्लस 1 इंच आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे शिलाई मार्जिनसाठी। गळा रुंदी आपण 2.25 घेणार आहोत। 36 छातीचे कटोरीचे साधे किंवा प्रिन्सेस कट असेल, सिंपल असेल ब्लाऊज तर आपण 2.25 घ्यायचे। प्रिन्सेस कटला पण असो किंवा कोणत्याही ब्लाऊजला असो 2.25च घ्यायचं आहे। उंची आहे 9 इंच गळ्याची। शोल्डर आपण मी मगाशी सांगितलं होतं 5 घ्यायचं आहे। शोल्डर 10चा निम्मा केला आपण, आणि शोल्डर 10 घेतला आहे। आता बघा मुंडा, तुम्हाला मी मुंड्याची मापं सांगितली होती, मुंडा 5च घ्यायचा आहे। कितीही छातीचे ब्लाऊज असू दे, 30 छातीपासून 40-42 छातीपर्यंत आपण मुंडा 5च घ्यायचा आहे, आणि 1.5 इंचाचा असा गोलाकार आकार द्यायचा आहे बॅक साईडला। त्यामुळे आपण 1.5 इंचाचा दिला आहे, समोरच्या साईडला आपण 1 इंचाचा आकार देतो, बॅक साईडला 1.5 इंचाचा। आता कटिंग करून घ्यायचं आहे। बॅक साईडला कटिंग करून झाल्यानंतर आपण समोरच्या भागाचे कटिंग पाहणार आहोत। बॅक साईडच्या एक्स्ट्रा 1.5 इंच आपण समोरच्या साईडला घेणार आहोत। खालच्या साईडला 1.5 इंचाचा एक्स्ट्रा भाग येतो, आणि वरच्या साईडला मुंड्यामध्ये अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत पुढच्या भागासाठी। हे झालं बॅक साईडचं कटिंग। आता समोरच्या साईडचं कटिंग बघा। आता समोर आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। 10.5 आपली रुंदी होती, प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजे 12 इंच आपली रुंदी झाली। समोरचा भाग आपण 12 इंचाचा घ्यायचा आहे, कारण आपण त्यामध्ये
टक्स देणार आहोत प्रिन्सेस कटला, तो आपला 1.5 इंचाचा. 14.5 उंची होती, 14.5 उंची आपण ठेवायची. बॅकला पण 14.5 उंची, समोरला पण 14.5. गळारुंदी आपण बॅकला पण 2.25 ठेवली होती, समोर पण 2.25 ठेवायचे. आणि गळ्याची उंची 6 होती, त्यामुळे 6वर गोलाकार असा आकार द्यायचा. मुंडा 5 बॅकला पण ठेवला होता, पुढे पण आपण 5च ठेवायचं आहे. बघा शोल्डर पण 5च ठेवायचं आहे. आता इथं बघा 1 इंचाचा असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 10.5 आपलं छातीचे चौथा भाग होता आणि एक्स्ट्रा आपण अर्धा इंच दिला आहे. सगळं मिळून 11 इंच आपण मुंड्यामध्ये घेतलं आणि असं कोपऱ्याला तिरकी रेषा ओढून घ्यायची. खालची साईड एक्स्ट्रा का ठेवली आहे, कारण आपण तिथं 1.5 इंचाचं कटिंग घेणार आहोत. 4 इंचाचा आकार द्यायचा आहे, वरती 5 इंच द्यायचं आहे. त्याचा 5चा अर्धा 2.5 झालं. 2.5चं इथे बघा 1.5 इंचाचा हा टक्स असा 1.5 इंचाचा एक्स्ट्रा आकार दिलेला आपण कटिंग करणार आहोत. ह्या कटिंगमध्ये इथून बघा अर्धा इंच कटिंग जाणार आहे, त्यामुळे आपण मुंड्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे. जेवढ्या तिरप्या रेषा आपण ओढून घेतल्या आहेत त्या सगळ्या तिरप्या रेषेचा भाग आपण कटिंग करून टाकून द्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला छानसा प्रिन्सेस कट कटिंग करून मिळेल. आता आपण कट करून घ्यायचं आहे. बघा तिरक्या रेषा केलेल्या भाग आपण काढून टाकायचा आहे. मुंड्यामध्ये आपण चांगला आकार दिला तर तुम्हाला बगलेत फुगणार नाही. बघा असा हळूवार असा आकार देऊन कट करून टाकायचा आहे. हा अर्धा इंच एक्स्ट्राचा कट करायचा आहे. हा अर्धा इंच एक्स्ट्राचा कट केल्यामुळे तुमच्या प्रिन्सेस कटमध्ये छानसा पफ येईल आणि न कप्स लावता सुद्धा कप्स लावल्यासारखे ब्लाऊज दिसेल. आता आपण कापडावर कटिंग करून घ्यायचं आहे. ब्लाऊजच्या कापडावर थोडं अंतर एक्स्ट्रा ठेवून आपण बॅक साईड कटिंग करून घ्यायचं आहे. आणि नंतर अस्तर जोडल्यानंतर उरलेला भाग जर ब्लाऊज पीसचा राहिला असेल तर एक्स्ट्राचा कट करून टाकायचा आहे. जसं ब्लाऊज पीसमध्ये तुमचं ॲडजस्टमेंट होईल तसं ॲडजस्ट करून तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. हातोप्याला माझे हात 9.5 इंच प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, त्यामुळे 10 इंचाची उंची असायला पाहिजे. त्यामुळे आपण हा भाग ॲडजस्ट होईल. 9.5 लेसची बाजू आपल्याला 10 इंच हवी आहे हातोप्यासाठी, तसं ॲडजस्टमेंट करून तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे. बघा मी वरच्या साईडला आणि जरा सरकवलं. बघा 10.5 हातोप्यासाठी एक्स्ट्राचा ठेवत आहे आणि वरती सरकवून ही बाजू मी कट करून घेत आहे, कारण आपल्याला हातोपेसुद्धा तिथं बसायला पाहिजे. तुम्ही जर मला सांगितलं की हातोप्याची कशी कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे तर मी तोही व्हिडिओ टाकेन की 36 छातीला हातोप्याची कटिंग परफेक्ट लॉंग हातोपे कशी कटिंग करा. चला तर आता हे बॅक साईड आणि हे फ्रंट साईड आपलं कटिंग करून झाले. चला आता मशीनवर जाऊ. बघा मी अस्तर जोडून घेतले सगळ्याला. अस्तर जोडल्यानंतर आता आपल्याला प्रिन्सेस कट जोडून घ्यायची. अस्तर जोडून झाल्यानंतर आपल्याला शिलाई घालून प्रिन्सेस कट असा जोडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर दाब टीप घालायची. बघा जसं कटिंग केलं होतं तसंच आपण जोडूनही घेतलेलं आहे. बघा असा पफ आलेला आहे प्रिन्सेस कटला. आता कमरपट्टी जोडून घ्यायची बॅक साईडला आणि फ्रंट साईडला, दोन्ही साईडला आपल्याला प्रिन्सेस कटला कमरपट्टी जोडून घ्यावी लागते. मी एकच साईडची बाजू दाखवत आहे, तुम्ही दोन्ही साईडला कटिंग करून जोडून घ्यायचं आहे, कारण आपण दोन्ही साईडचं जर कटिंग बघत बसलो तर खूप वेळ लागणार आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.